गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। गेले 2 ते 2.5 महिने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी कमला कॉलेज परिसरात एक माकड लहान मुले व नागरिकांवर हल्ला करून जखमी करत होते। त्या माकडाने गेल्याच आठवड्यात राजारामपुरीमधील तवनाप्पा पाटणे हायस्कूलमधील एका विद्यार्थ्यावर हल्ला केलेला व्हिडिओ सगळीकडे व्हायरल झाला होता। त्या अनुषंगाने पुढील खबरदारी म्हणून वनविभागाने त्वरित त्याला पकडण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार गेल्या 10 दिवसांपासून वनविभागाचे वन्यजीव बचाव पथक त्या माकडावर सातत्याने लक्ष ठेवून होते, परंतु उंच असलेल्या इमारती व भरपूर प्रमाणात असलेल्या झाडांमुळे त्या माकडाला पकडण्यात वनविभागाला यश येत नव्हते। काल रात्री अखेर ते माकड एका मेडिकलमध्ये घुसून नासधूस करत असल्याचे समजताच तात्काळ वनविभागाने वन्यजीव बचाव पथक तेथे दाखल झाले व त्यांनी कोल्हापूर जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली भुलीचे इंजेक्शन देऊन त्या माकडाला बेशुद्ध करून सुरक्षितरित्या पकडले। त्यामुळे त्या परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला व वन विभागाचे आभार देखील मानले आहेत। हे संपूर्ण बचाव कार्य कोल्हापूर वन विभागाचे उपवनसंरक्षक माजी गुरुप्रसाद, सहाय्यक वनरक्षक श्री कमलेश पाटील, वनपरिक्षेत्रातील करवीर श्री रमेश कांबळे, डॉक्टर किरण उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव बचाव पथक, वन विभाग कोल्हापूर, छत्रपती वाईल्ड लाईफ फाउंडेशन व सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट यांच्या सदस्यांनी या बचाव कार्यात सहभाग घेतला होता। अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।